नमस्कार मित्रांनो. आजचा आपला टॉपिक आहे शेअर मार्केट नेमकी कोण चालवतं. कारण आपण याच्या अगोदर बघितलं मागच्या व्हिडिओच्या टॉपिक मध्ये की शेअर मार्केट कसं चालतं, हाऊ शेअर मार्केट वर्क्स. आज आपण बघणार आहे हु ड्राइव्हज इट, नेमकी शेअर मार्केट कोण चालवतं. तर जो कोणी नवीन असेल तर त्यांनी याच्या मागची व्हिडिओ जाऊन एकदा व्हिजिट करा, जेणेकरून तुम्हाला ही समजायला अजून सोपी जाईल. आणि ही एक सिरीज टाईप आहे, एक सिरीजच्या प्रकारासारखी, की स्टार्टिंग पासून जर तुम्ही बघत आले तुम्हाला समजायला, जाणून घ्यायला उत्सुकता वाढेल आणि समजायला अजून सोपं जाईल. तर आता आपण आपल्या टॉपिक कडे येऊ. शेअर मार्केट नेमकी कोण चालवतं, हु ड्राइव्हज इट. तर खूप सिंपल आहे. आपण जसं की मागच्या टॉपिक मध्ये बघितलं की शेअर मार्केट नेमकी काय, तर त्याच्याशी रिलेटेड आपण एक गोष्ट परत एक रिकॅप म्हणून करू की शेअर मार्केट मुळात सप्लाय डिमांडवर चालतं. जर डिमांड जास्त असेल शेअरची प्राइस वर जाते, सप्लाय जास्त असेल डिमांड पेक्षा तर शेअरची प्राइस खाली येते. मग हे जे सप्लाय डिमांड आहे हा क्रिएट कसा होतो, याच्या मागचं लॉजिक काय, याच्या मागं सायंटिफिक रिझन काय. खूप सोपं आहे. सप्लाय त्यावेळेस क्रिएट होतो ज्यावेळेस करंट प्राइस पेक्षा प्राइस हायर असेल, वरती जाईल. आणि करंट प्राइस पेक्षा ज्यावेळेस प्राइस खाली येते त्यावेळेस तिथं डिमांड बिल्डअप व्हायला चालू होतं. मग हे फक्त एक लॉजिकल एक्सप्लेनेशन आहे किंवा एक व्ह्यू आहे. परंतु ज्या वेळेस प्राइस एका पॉइंटला खाली आल्यानंतर त्या पॉइंट पासून ज्यावेळेस प्राइस वर जाते न थांबता, तो असतो डिमांड झोन. आणि ज्या वेळेस एखाद्या पॉइंट पासून प्राइस खाली येते न थांबता किंवा त्या वरच्या पॉइंटला क्रॉस न करता खाली येते, महिनाभर त्याच्या खाली राहते, तो असतो सप्लाय झोन. परंतु हे क्रिएट करणारे कोण आहेत? हे क्रिएट करणारे कंपनीचे ओनर आहेत, प्रमोटर्स, FI, DI, का आपल्यासारखे रिटेल इन्व्हेस्टर्स की ज्यांना वाटतं की मी 10-20 हजारांनी सुरू करू, 1-2 लाख रुपये टाकू, तर आपल्यानुसार स्टॉक हालत. मुळात असं काही नाही. मार्केट मुव्हर्स फक्त दोन जण आहेत, DI आणि FI. त्यामध्ये पण FI सगळ्यात जास्त का, कारण FI हे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स असतात, तेच मार्केट चालवतात. त्यांनाच माहिती असतं सगळं काय होणार आहे काय नाही, कारण ते मार्केटचं नशीब लिहित असतात. जसं की एक फिल्मचा जी काय स्टोरी येतो एक स्क्रिप्ट रायटर लिहितो, त्याला डिलिव्हर करण्यासाठी डायरेक्टर असतो आणि त्याला खर्च करण्यासाठी प्रोड्युसर. सेम तसंच FI तिन्ही रोल प्ले करतो. आणि हे जे प्रमोटर्स ची जी होल्डिंग असते, ज्या कंपनीचे हे जे शेअर्स असतात, हे फक्त एक टाईपचे पपेट तुम्ही ऍझ्युम करा. कारण हे FI त्यांना जिकडे नेईल प्राइस त्याची तिकडे जाते. असं इमॅजिन करा की तुम्ही एका गाडीत बसले माग टॅक्सीमध्ये आणि पुढे तो ड्रायव्हर गाडी चालवतो. ती गाडी शेअर मार्केट आहे, तो गाडी एका कंपनीचा सर्टन स्टॉक आहे आणि ती गाडी चालवणारा जो ड्रायव्हर आहे तो FI आहे. पण इथे एक ट्विस्ट आहे. माग बसलेले जे रिटेलर्स आहेत असं अजून केलं आपण, बरोबर, आपण लोक. पण तो जो ड्रायव्हर आहे, तो जे माग बसलाय त्याचं काहीच ऐकत नाही. तो ती गाडी त्याच्या डायरेक्शनला नेऊ शकतो किती पण स्पीडनी. मग ती गाडीला आपण काय अजून केलं, PMT किंवा जे आपण मुंबईमध्ये बघतो, बँगलोरमध्ये बघतो, दिल्लीमध्ये बघतो, पुण्यामध्ये बघतो, तर त्या PMT सारखी असते ती मार्केट. आणि ड्रायव्हर असतो FI, DI. तो ऐकत नाही पॅसेंजर, त्याचा जो ठराविक स्टॉप असतो तिथं त्या स्टॉपला तो गाडी थांबवतो, त्या स्टॉपवरनं दुसऱ्या स्टॉपला नेतो. सेम तसंच आहे. हेच मार्केट चालवतं आणि हेच मार्केट मूव्हर आहे. पण तुम्हाला वाटत असेल की मग कंपनीचा प्रॉफिट लॉस काय फरक पाडतो का? फरक पाडतो, फक्त एका दिवसासाठी, ज्या दिवशी त्याचा क्वार्टरली रिझल्ट असतो किंवा अॅन्युअली रिझल्ट असतो किंवा हाफ अॅन्युअली रिझल्ट असतो. मग त्याच्यानंतर परत रेग्युलर चालू होतात त्या गोष्टी. न्यूजचा पण इम्पॅक्ट असतो त्यामध्ये. त्यामुळे न्यूजच्या दिवशी ट्रेडिंग न करणं प्रेफरेबल आहे. कारण काही पण होऊ शकतं न्यूजमध्ये. एक तर शेअर न थांबता वर जाऊ शकतो, न थांबता खाली येऊ शकतो. त्यामुळे त्या गोष्टीमध्ये FI लोक हात शक्यतो लावत नाही. आणि जरी लावलं तर त्यामध्ये ते ऑलरेडी प्री ओपन सेशन मध्ये गेम करून झालेलं असतं. आता मार्केटचा हा जो टायमिंग आहे, मी म्हणलो की प्री ओपन सेशन हे नेमके काय असतं, 9:15 ते 3:30 वाजेपर्यंत मार्केट चालू असतं, आपल्याला माहिती. परंतु मार्केट 9:15 नाही, 9 चालू होतं. 9 ते 9:15 प्री ओपनिंग सेशन असतो. त्यामध्ये ट्रेड करण्यासाठी जे एलिजिबल लोक असतात ते असतात मोठाली प्रोफेशनल्स, कारण त्यांच्याकडे पैसा खूप मोठा असतो. मग ते डायरेक्टली NSE च्या थ्रू ट्रेड करतात, त्यांच्याकडे ती परमिशन असते.
ते प्रोफेशनल्स असतात. आणि मग 3:30 ते 3:45 हा पोस्ट क्लोजिंग सेशन असतो. तिथं पण त्यांनाच अलाउड असतं ट्रेडिंग करायला. आपली ऑर्डर जरी प्री ओपन सेशन मध्ये एखादी एक्झिक्यूट झाली, नेकेड ऑर्डर, लिमिट ऑर्डर होत नाही, पण जर नेकेड ऑर्डर जरी झाली तर ती 9:07 नंतर पडली जाते. 9 ते 7 मध्ये एक्झिक्यूट होत नाही. तर त्यामुळं ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि थोडंसं अवेअर वाढवा, नॉलेज वाढवा आणि सिस्टमॅटिकली करण्याचा प्रयत्न करा. चॉईस तुमची. मग चला आपण आपल्या टॉपिक कडे येऊ की हु ड्राईव्ह इट. शेअर मार्केट नेमकी कोण चालवतं? तर शेअर मार्केट FI चालवतं. फॉर एक्झाम्पल आता हा चार्ट आहे, एक मिनिट, काही ड्रॉइंग होते त्याच्यावर जे बघणं गरजेचं नाहीये, तुम्हाला योग्य नाहीये, गरजेचं खूप आहे पण योग्य नाहीये. तर मग आता चला, हा एक रिलायन्सचा स्टॉक आहे, हा याचा चार्ट आहे आणि आपण इकडं रिलायन्सचं मार्केट कॅप वगैरे प्रिव्हियस याच्यात बघितलेलं आहे. मग आता याच्यामध्ये कॅच काय? कॅच खूप सिम्पल आहे. हे मार्केट कॅप आहे, करंट प्राइस आहे याची, डिव्हिडंड टेल्ड आहे, बुक व्हॅल्यू आहे, ROE आहे, रिटर्न इक्विटी, फेस व्हॅल्यू आहे त्याची. याच्यामध्ये एक ऑप्शन आहे इन्व्हेस्टर्स. तिकडे गेल्यानंतर इन्व्हेस्टर पॅनलला इथं प्रमोटर्स आहेत. प्रमोटर मध्ये जेवढे पण काय आहेत की या कंपनीचे प्रमोटर्स कोण आहेत, त्यांची शेअर होल्डिंग आहेत. तर इथं FI, DI, गव्हर्नमेंट आणि पब्लिक. हे पब्लिक आहे, हे पब्लिक नाही, हे पगले पगले, पब्लिक नाही ते. मग आता हे जे गव्हर्नमेंट आहे हे यांना काय नाही कळत, हे गर्दी इथे म्हणजे हे गृहितच धरू नका. गृहित हे दोघं धरा, FI, DI हे सगळं चालवतं. मग आता तुम्ही विचार करा, FI ची होल्डिंग 19.09% आहे, DI ची होल्डिंग 20.10% आहे. हेच लोक मार्केट चालवतात. आणि तुम्ही इथं बघू शकता मार्च 2023 पासून जशी यांची होल्डिंग वाढत गेलेली आहे त्याप्रमाणे शेअरची प्राइस पण वाढत गेलेली आहे. 2023 ओके, अशी शेअरची प्राइस पण वाढत गेलेली असं का? कारण त्यांची होल्डिंग्स पण वाढत गेली. खूप सोपं आहे, डोकं लावायची गरज नाही. आपल्याला फक्त काय करायचंय, सिंपल लॉजिक मध्ये त्यांना फॉलो करायचंय, त्यांचे फुटप्रिंट शोधायचे. आता हे न्यूज चॅनलवर येतात का सांगायला की आम्ही स्टॉक मध्ये बाय करतो किंवा काय? न्यूज चॅनलवर काय सांगितलं जातं, केलं बाय करून झालं, अख्खा गेम झाल्यावर आपल्याला कळतो. न्यूज पण सेम तशीच असती. न्यूज मुळात मार्केटमध्ये याच्यासाठी आणली जाते की FI आणि DI ची ऑर्डर फुलफिल व्हा. ते खोटे शेअर पडतो. अरे ब्रो असं नसतं. एवढं जर सोपं जर लॉजिक समजलं असतं किंवा समजणे इतपत जर सोपं असतं स्वतःच्या जीवावर, तर प्रत्येक जण प्रॉफिटेबल असतं, प्रत्येक जणाला कळालं असतं. याच्यात काय कोड बीड असं काही नाही, खूप कॅल्क्युलेटेड आहे मार्केट, सायंटिफिक चालतं. याच्यात काय बाय चान्स किंवा अनसर्टन्टी, आता ती नॉलेज नसल्यामुळे वाटतं अनसर्टन्टी त्याच्यामध्ये. जी लोक म्हणतात की त्यामध्ये अनसर्टन्टी, मुळात त्यांना काहीच माहित नाही. त्यांना कधी ऍडवाइस पण विचारायची नाही, ऍडवाइस तर कधी कोणाची घ्यायची पण नाही. ओपिनियन ठीक आहे, इट इज ओके टू बी टेक ओपिनियन, बट नॉट ऍडवाइस. ऍडवाइस मे बी चीपर बट नॉट युजलेस. पण ती कोणत्या व्यक्तीची घेतली पाहिजे हे समजणं खूप गरजेचं असतं. नॉलेजेबल लोकांसोबत बसा, नॉलेजेबल लोकांसोबत बोला, चर्चा करा, त्यावेळेस तुम्हाला त्या एक एक गोष्टी उघडत जातात. जो तुमचा बघण्याचा दृष्टिकोन आहे, पॉइंट ऑफ व्ह्यू, तो क्लिअर कट होत जातो. मग ती कोणतीही फील्ड असो, फक्त ट्रेडिंग नाही, कोणतीही फील्ड असो. कारण युनिव्हर्स मध्ये नॉलेज सगळीकडे, ती घेण्याची पात्रता पाहिजे आपल्यामध्ये, बघण्याचा दृष्टिकोन पाहिजे, त्याला कन्वर्ट कसं करायचं डाटाला नॉलेज मध्ये ते कळलं पाहिजे आपल्याला. त्याला लागतो बुद्धीला विवेक. बुद्धी असून फायदा नाही, बुद्धीला विवेक लागतो, त्याचा वापर करा. तर हे रिलायन्स आहे. मग मुळात हे जे असं आहे की शेअरची प्राइस अशी इथून वर जाते, खाली येते, परत वर खाली जाते, अशी करतात. तर हे कोण करतं? प्रमोटर करतायत. हे जे कंपनीचा जो डिव्हिडंड असतो, अर्निंग रेशो असतो, तो करतो का? अजिबात नाही. हे करतायत FI आणि DI. त्यांच्या बाईंग सेलिंगने एवढा व्हॉल्यूम क्रिएट होतो की 19 लाख कोटीच्या वरचा स्टॉक पण वर खाली होतो. मग त्यांच्याकडे कॅपिटल किती असेल याचा विचार करा. आपण किती घेऊन बसतो किंवा आपल्याला किती कॅपिटल आपण एज्युम करतो. मग तुमच्या त्या याने होणार आहे का, मूव्ह होणार आहे का स्टॉक? नाही. मग त्यांना फॉलो करा.
कारण तुमचे जरी गेले बाय चान्स तर किती जातील? 1,000, 10,000, 1,00,000, 10,00,000. 1,00,00,000 तर तुमच्याकडे नाहीये मुळात. असले तर मग चांगली गोष्ट आहे, पण ती पण नॉलेज नसलं तर मार्केटला देऊन बसतात. त्यांच्याकडे भरपूर पैसे, तुमचे त्यांच्या रेशो मध्ये 0.1% पण नाहीयेत. मग जर पैसे गेले तर त्यांचे जाते ना अगोदर, पण असं कधी होत नाही. एखादी बँक बँकरप्ट झाली, ऐकलं असेल तुम्ही, पण कोणती? XYZ, बरोबर. पण कधी हे ऐकलंय का की मोठ्या मोठ्याने फायनान्शियल फर्म्स असतात ते बँकरप्ट झाल्यात? पॉसिबल नाही. तेच लोक सगळ्यात जास्त पैसा कमवतात. हा पूर्णपणे बाहेर सेलरचा गेम आहे, पूर्णपणे. याच्यामध्ये काय लय डोकं लावायची गरज नाहीये. याच्यामध्ये दोनच कॅटेगरी आहे, बायर आणि सेलर. बायर बाय करतात, सेलर सेल करतात. आणि हे दोघं कशावर चालतात? सप्लाय आणि डिमांडवर. हेच सप्लाय डिमांड क्रिएट करतात. कोण? प्रोफेशनल, FI, फॉरेन इन्स्टिट्यूशनल प्रोफेशनल. पूर्ण डाटा तुमच्या समोर आहे, हा गुगलला फ्री फ्री अवेलेबल आहे. हा काय माझा डाटा नाहीये, तुम्ही जाऊन चेक करा, व्हिजिट करा. एक रिटेलर आणि होलसेलर मध्ये काय फरक असतो? काय फरक असतो? रिटेलर कडे ती रिटेलची प्राइस असते, होलसेलर कडे होलसेलची प्राइस असते. ज्या वेळेस हे तर डिसेंट्रलाइज फॉर्म आहे, हे तर एका स्क्रीनवर टर्मिनलवर बसून ट्रेडिंग केली जाते, पण याच्या मागचं सायन्स खूप बेसिक आहे, खूप बेसिक. रॉकेट सायन्स नाही, खूप बेसिक. इमॅजिन करा, एक दुकानदार आहे, त्यांनी त्याच्या दुकानात माल भरला. तो ज्यावेळेस तो विकतो तर त्यावेळेस तो जो माल त्याने विकत घेतलाय होलसेलर कडून, त्या किमतीत विकतो का किंवा त्याच्या खालच्या किमतीत? बेसिकली नाही, लॉजिकली नाहीच. त्याच्यापेक्षा जास्त किमतीत विकणार तो. का? कारण तो रिटेल प्राइसला विकणार, MRP ला. पण बाय करताना तो कोणत्या प्राइसला बाय करतो? होलसेलच्या प्राइस मध्ये. मार्केटमध्ये पण सेम तसंच करायचंय. बाय इन होलसेल, सेल इन रिटेल. होलसेल मध्ये बाय करायचं, रिटेल मध्ये विकायचं. लय डोकं लावायची गरज नाही. फॉर एक्झाम्पल, करंट प्राइस जर याची ही चालू आहे 1448, जी काय असेल फॉर एक्झाम्पल, इथे एक अशी लाईन मार्क करायची. आता ह्या लाईनीच्या खाली होलसेलची प्राइस आहे आणि ह्या लाईनीच्या वरती रिटेलची प्राइस आहे. सिंपल. त्याला काय रॉकेट सायन्स डोकं लावायची गरज आहे? पण हे जे मुवमेंट आहे प्राइसची, एवढी ह्यूज मुवमेंट, अपसाइड, डाऊनसाइड किंवा कन्सोलिडेशन, जे काय असेल ते, ह्या क्रिएट केल्या जातात FI मुळे. तेच कारणीभूत असतं, दुसरं कुणी नाही. तुम्हाला वाटत असेल न्यूज वगैरे, ते फक्त एका दिवसाचा परिणाम असतो, किंवा ते त्यांची ऑर्डर फिल करण्यासाठी ती आणली जाते न्यूज. येस, 90% न्यूज, 80% न्यूज हे पूर्णपणे फायद्यासाठी आणली जाते त्या मोठ्या लोकांच्या. आणि नुकसान कोण खातं त्याच्यात? आपल्यासारखे लोक. मी नाही म्हणजे तुम्ही खाता, तुम्ही सगळे. का? माहितीच नाही, काही लॉजिकच नाही माहिती त्याच्या मागचं. असं का होतं, असं का होत नाही? ही गोष्ट अशीच कशी, तशीच कशी नाही? ही जी भावना आहे ना, ती चेंज करा. ही गोष्ट अशी कशी, मग ती तशी कशी नाही बरं? ही भावना चेंज करा. तिरसटवाने विचारण्याच्या ऐवजी विचारपूर्वक शुद्ध चित्ताने विचारण्याचा प्रयत्न करा. गुण, गुण लय महत्वाचा आहे. गुण जर नसेल तर काही नाही, ते म्हणजे भ्रम आहे, भ्रम. ज्यावेळेस नॉलेज एखाद्या श्राप बनतो ना रावणाचा, का बनतो? तो भ्रम असतो तेव्हा. एवढं सगळं असून पण तो चुकीच्या गोष्टी करतो. आणि असं म्हणलं जातं की त्या लेवलला जाण्यासाठी चुकीची गोष्ट केली पाहिजे. मग एक टाइम असं येतो की त्या लेवल पासून एवढं खाली पडतो की आपण बिलो ग्राउंड लेवलच्या खाली जातो. त्यामुळे चुकीच्या गोष्टी करू नका, प्रामाणिक राहा, प्रामाणिक वागा. सिंपल. मार्केटमध्ये तेच लागतं. प्रोफेशनल लोक कधी न्यूजवर येत नाही. ही लोक कोण आहे हे पण माहित नाही. तुम्हाला मी सांगतो ना कोण आहे सगळ्यात. आता मला सांगा FI. मग आपल्या इथं सगळ्यात मोठा FI कोण आहे? SGX निफ्टी. तुम्ही कधी ऐकला असेल SGX निफ्टी? ट्रेडर वगैरे हे बघतात. SGX निफ्टी काय, आपण चेक करू चला. इथं SGX निफ्टी काय, इथं काय लिहिलं? SGX निफ्टी सिंगापूर स्टॉक एक्सचेंज निफ्टी. का सिंगापूरचं स्टॉक एक्सचेंज काय बघतो? आपल्याला तर अमेरिकेचं बघायला पाहिजे ना सगळ्यात अगोदर. न्यूयॉर्कचं, USA चं, त्याचं बघायला पाहिजे आपल्याला.
मग आपण हे सिंगापूरचं काय बघतो, एचजेएक्स निफ्टी, काही ट्रेडर बोलतात हे असं तसं, पण त्याच्या मागचं कारण काय आहे ते सांगत नाही कधी. का नाही सांगत? रॅन्डमनेस, त्यांना वाटतं सिमिलर चालतं किंवा ते लपून ठेवतात. समजण्याचा प्रयत्न करा. एचजेएक्स निफ्टी हा सिंगापूरचा इंडेक्स आहे. मग हा पहिला का बघितला जातो निफ्टीच्या अगोदर, किंवा याच्यापासून निफ्टीचा व्ह्यू का ठरवला जातो की काय असेल आज किंवा उद्या पुढच्या आठवड्यामध्ये? तर आपल्या इंडियामध्ये सगळ्यात मोठा एफ आय गव्हर्नमेंट ऑफ सिंगापूर आहे. काय बघा तुमच्या समोर आहे, गुगल नाही. टॉप फॉरेन institutional investors FIs in India based on portfolio of late 2025 are led by government of Singapore with over 2.38 lakh crore. जोक नाही हा, जोक नाही. 2.38 lakh crore. लाख करोड आहे ते, हजार करोड पण नाही, लाख करोड. तेवढा पैसा त्यांचा आपल्या मार्केटमध्ये इन्व्हेस्टेड आहे. हाच पैसा कारणीभूत आहे प्राइस वर जाणं, खाली येणं, निफ्टी मूव्ह होणं, दुसरं काय नाही. मग त्यानंतर तुम्ही विचार करा, एफ आय सगळ्यात हायेस्ट होल्डिंग, टॉप एफ आय इन्व्हेस्टर्स गव्हर्नमेंट ऑफ सिंगापूर, युरो पॅसिफिक ग्रोथ फंड, हे सगळे मेजर एफ आय आहेत. यांच्यामुळे मार्केट चालतं. आपल्याला वाटतं ही लोक ती लोक, जेवढी लोक फेमस आहेत ना, जेवढी लोक सोशल मीडियाला अवेलेबल आहेत, ती लोक फेम आहेत, फेम त्यांचा. फक्त फेमच्या नादी लागू नका. मला तो 10वीतला एक श्लोक आठवतो, घटम बिंद्यात पटम शिंद्यात कुर्याद रासाबरोनम येन केन प्रकारेन प्रसिद्ध पुरुष भवेत. म्हणजे कोणत्याही प्रकारे फेम आपण घेऊ शकतो, फेमस होऊ शकतो कोणत्या पण प्रकारे. त्यामुळे ह्या अशा गोष्टींच्या नादी लागू नका. जी लोक फेमस आहे ना, पहिला एक रूल ठेवा की त्यांच्यापासून तर पहिलं आपल्याला लांब राहायचंय. त्यामुळं कसं असतं, ह्या गोष्टी लॉजिकली बरोबर असते. जेवढी लोक फेमस आहे ना, त्याच्यातले फक्त 5 to 10% लोक युजफुल असतात. उरलेले 90% युजलेस असतात आपल्यासाठी, आपल्या लाईफसाठी. फक्त एक एंटरटेनमेंटचा भाग आहे आणि त्यांना तेवढंच ठेवा. हे तुमच्या समोरचा डाटा आहे. त्यामुळे एचजेएक्स निफ्टी बघतात. लक्षात ठेवा, एफ आय मार्केट चालवतात. ते काय करतात, ते पण त्या दुकानदारासारखंच करतात. होलसेल मध्ये बाय करतात आणि रिटेल मध्ये सेल करतात. पण त्यामध्ये पण एक खूप डीप गोष्ट आहे. काय की एफ आय ची क्वांटिटी एवढी जास्त असते ना, ती आपल्यासारखी ऍव्हरेजिंग करत नाही. ती मुळात ऍव्हरेजिंग करणं चुकीचं आहे. ऍव्हरेजिंग का करायची? ऍव्हरेजिंग हे आपण आपल्या सहानुभूतीसाठी करतो, आपल्या मनाला शांती भेटावं. काय नाही, एवढं ऍव्हरेजिंग करतो मी, एवढंच हे होतं ते होतं. नॉनसेन्स. स्वतःला फसू नका, प्रामाणिक राहा. ऍव्हरेजिंग करणंच मुळात चुकीचं आहे. कोणत्या बेसिसवर ऍव्हरेजिंग करायचं? त्या मागचं लॉजिक काय, इंटेंट काय आहे त्याचा, आपल्या मनाला माहिती. आपण एक्सप्रेस करायला जातो चुकीच्या वे मध्ये, चुकीचं सांगतो आपण. मग आपण किती हुशार असत. एफ आय तसं नाही करत. एफ आय शांतीत क्रांती करतात. एफ आय, तुम्ही विचार करा, तुमची जर 10-15 क्वांटिटी, सपोज रिलायन्स मध्ये ही 10-15 क्वांटिटी तुमची 1448 into 10 जर केलं तर 14,480 रुपये होतात. मग एवढ्या क्वांटिटी तुम्ही इथं काय बाय केल्या, इथं काय बाय केल्या, इथं काय बाय केल्या, 10 क्वांटिटी, त्याने काय फरक नाही पडणार. 100, 200, 200, 300, 10,000चं कॅपिटल असेल, 1 लाखाचं असेल तर अजून 1,000, 2,000, 10 लाखाचा हात कॅपिटल असेल तर 10,000, 20,000. त्यांच्या क्वांटिटी हजारो मध्ये असतात, हजारो मध्ये, हजार रुपयात नाही, हजारो, लाखो पण क्वांटिटी असतात त्यांच्या. मग तुम्ही आता लॉजिकली विचार करा, ती काय ऍव्हरेज करते का? अरे त्यांची ऑर्डर्स फुलफिल नाही होत, प्राइस तिथून जाती. सिंपल लॉजिक आहे, प्राइस तिथून जाती. आता ह्या प्राइस पासन आपण ऍझ्युम करू की प्राइस वर गेली, बरोबर. आपण इथे अशी लाईन मार्क केली,
तुम्ही विचार करा, ज्यावेळेस प्राइस इथं चालू होती, इथं 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 इथं, त्यावेळेस एफ आय इथं ऑर्डर घेऊन बसली होती, FIDI इथं. मग आता मला सांगा, जर याचे आपण कॅल्क्युलेट करू की 1116, किंवा आपण असं समजू की 1200 घ्या, एक एक्झाम्पल घेऊ आपण. 1120, 1120 रुपयाला त्यांचे जर 10,000 क्वांटिटी आहे, 1,00,000 क्वांटिटी आहे, 1,00,000 क्वांटिटी, तर त्यांनी 1 रुपया जरी वरती खाली केला का, 1,00,000 रुपये वर खाली होतात. आपलं कॅपिटल पण नाही तेवढं, किंवा तेवढं कॅपिटल आहे आपलं. मग ते तुम्ही मला सांगा की ते इथं इथं 4-5% गॅपने कसं काय बाय करतील? ते एका सिंगल प्राइसला बाय करतात, ते थांबतात. FI मुळे जिंकतात का, किंवा त्यांची ऑर्डर फुलफिल होतात का, ते मॅग्नेटचं काम करतं. प्राइस जिकडे असेल ना, ती प्राइस अशी खेचली जाते मॅग्नेट सारखं, त्यांची ऑर्डर जर तिथं पडले तर. ऑर्डर खाली येण्याचं पण कारण असं नाहीये की कोणीतरी सप्लाय गेला. ऑर्डर खाली येण्याचं कारण असं पण असू शकतं की बाईंगची ऑर्डर कोणीतरी त्या प्राइसला कोणीतरी जास्त टाकलेली आहे, त्यावेळेस जाऊन प्राइस खाली येते. भ्रम काय आहे? पडद्यासमोर काय चालू आहे, पडद्यावर काय चालू आहे, पडद्याच्या मागे काय चालू आहे काय माहिती. ज्यावेळेस एक फिल्म बनली जाते, ज्यावेळेस आपण 2-3 तासाची फिल्म बघतो थिएटरमध्ये, कुठं पण, फोनमध्ये, लॅपटॉपमध्ये, त्यावेळेस आपल्याला जे दाखवलं जातं डायरेक्टर कडून, आपण ते बघतो ना, ते कन्झ्युम करतो. पण त्याच्या मागे त्यांची मेहनत खूप असते. 100, 500, हजारो लोक कामाला लागलेले असतात, वर्ष वर्ष, 1.5-1.5, 2-2 वर्ष. त्यावेळेस जाऊन ती 3 तासात बनते ती फिल्म. म्हणजे कितीतरी महिन्याची मेहनत ते 3 तासात उतरण्याचा प्रयत्न करतात, छोट्या ह्याच्यात. मग ते व्हिज्युअली किती सुंदर असतं. हे पण तसंच आहे. मग ते वेट करतात काम पूर्ण होण्यासाठी, ते त्या याच्यासाठी वेट करतात की कधी फिल्म रिलीज होईल, मग तिथून रेव्हेन्यू. सेम असंच आहे, बिझनेस बिझनेस सगळीकडे इन्व्हॉल्व आहे. जेवढी पण लोक मोठे आहेत ना, ती सगळे बिझनेसमुळे मोठी आहेत, आणि बिझनेसच करतात ती, कोणत्याही गोष्टीचा असो. विचार करा तुम्ही, 1,00,000 जर क्वांटिटी इथे येते, 1 रुपये जर वर खाली केला तर 1,00,000 रुपये वर खाली होतात. 10 रुपये केलं 10,00,000 रुपये वर खाली होतात. जोक नाही. 10,00,000 क्वांटिटी असेल तर 10,00,000 रुपये वर खाली होणार त्यांचे. ते 1-1 रुपयाचा विचार करतात, आणि आपण रॅन्डमली बटन दाबतोय नुसते. अरे काय, थोडा विचार करा. हेच मार्केट चालवतात. प्राइस इथून वर जाण्याचं कारण दुसरं काहीच नाहीये. ऑर्डर फिल झाली, ते गेले वर. इथं बाईंग प्राइस होती, मग वर जाण्याचं काय कारण आहे? असं काही न्यूज बीज होती की इथं 7 एप्रिलला, 4 एप्रिल, 7 एप्रिलला जी काय न्यूज होती इलेक्शनची वगैरे, जी काय, मग ती ऑर्डर फिल करण्यासाठीच हे होती. मग आता इलेक्शनची न्यूज तिथं आणणार का? तसं नाही. कधी कधी सगळे ग्रह नक्षत्र बाय डिफॉल्ट जुळून येतात, आणि ती गोष्ट घडली जाते. मग त्यासाठी एक काहीतरी स्ट्रॉंग पॉइंट पाहिजे. ह्युमन मध्ये असतो विल पॉवर, आणि सिस्टीम मध्ये असतो क्वांटिटी, क्वालिटी आणि क्वांटिटी. सर्टन प्राइसला, सर्टन लेवलला. मग इथं ह्या प्राइसला होती ती, तिथून प्राइस वर गेली. हे कोण सांगणार तुम्हाला? न्यूज चॅनलवर आहे, भंगार लोक. न्यूज बघणं बंद करा अगोदर, न्यूज चॅनल बघणं. आणि बाकीचे युट्यूबवर ते फक्त सांगतात हे असं होईल, ते तसं होईल. असं कसं होईल ते सांगा. नॉलेज वाटा लोकांना, स्वप्न नका वाटू. स्वप्न लोक सक्षम आहेत बघण्यासाठी, नॉलेज वाटा. तुम्ही जोपर्यंत त्या लोकांना सपोर्ट करणार, तोपर्यंत ते लोक अजून भ्रमित होऊन भ्रमित करणार. नको त्या भानगडीत पडू नका. थोडा विचारपूर्वक डिसिजन घ्या, आणि डिसिजन घेतल्यावर त्या गोष्टीवर तटस्थपणे उभे राहा. बी स्ट्रॉंगली ॲट दॅट पॉइंट. बी स्ट्रॉंग ॲट दॅट पॉइंट. स्टँड स्ट्रॉंगली. मूर्खपणा आहे. रियालिटी हीच आहे, याच्या पलीकडे काहीच नाही. हे FI लोक मार्केट चालवतात, दुसरं कोण नाही.
FII ची टोटल इन्व्हेस्टमेंट अप्रॉक्सिमेटली US नुसार 14.89 बिलियन आहे डॉलर. हा जोक नाहीये. हा कोण आहेत ही लोक? एवढा पैसा का टाकतात इंडियामध्ये? एवढे पैसे सर्क्युलेशन करतात. ब्लॅक रॉक, JP मॉर्गन, स्टॅनली मॉर्गन हे कोण आहेत? हे एक फर्म आहेत जे ऍसेट मॅनेजमेंट करतात असं म्हणतात. मग ऍसेट म्हणजे काय? पैसा, कॅपिटल. ते मॅनेज करतात बाय ट्रेडिंग, बाय इन्व्हेस्टिंग. ट्रेडर्स असतात ते इन्व्हेस्टिंग लोकांना दाखवण्यासाठी करतात. त्यांच्याकडे पैसा एवढा असतो ना, मग मॅनेजमेंट त्यांचा तेवढा स्ट्रॉंग असतो. लक्षात ठेवा, जिकडं पैशाचं सर्क्युलेशन जास्त ना तिथं पैशामध्ये वाढ बाय डिफॉल्ट होती नकळत. त्यामुळं पैशाचं सर्क्युलेशन ठेवण्याचा प्रयत्न करा. देशामध्ये पण ज्यावेळेस इन्फ्लेशन येणं न येण्याचं कारण हा पैशाचं सर्क्युलेशन असतो. रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट ह्या गोष्टी माहिती पाहिजे. इंडियाचं फायनान्स, बजेट काय येतं, बजेटचा इम्पॅक्ट काय होतो, आपली फायनान्स मिनिस्ट्री चलती कशी, काय नाही, या गोष्टी कळणं खूप गरजेचं आहे. तुम्ही विचार करा, देशाच्या फायनान्स मध्ये सगळ्यात मोठा हात जर फायनान्शियल गोष्टीचा नाही लागला जाणार तर कशाचा लागला जाणार? मग सगळ्यात मोठी फायनान्शियल गोष्ट कोणती? शेअर मार्केट. पूर्ण फायनान्सच आहे त्याच्यात. पैशाने पैसा कमवायचा आहे. शेअर मार्केट इज बिझनेस ऑफ बिझनेस. नॉलेज व्हायला नाही जात घेतलेलं कधी कोणतं. याच्यामध्येच एवढी ताकद आहे की याच्यामध्ये लिमिटेशन काय नाही, किती पण लांबपर्यंत जाण्यासाठी. एंट्री खूप सोपी, पण एक्झिट त्याच्यापेक्षाही जास्त अवघड. त्यामुळं प्लॅन युअर ट्रेड अँड ट्रेड युअर प्लॅन. FIIच मार्केट चालवतं, दुसरं कोण नाही. प्रोफेशनल लोक. ती कधी स्क्रीनवर, सोशल मीडिया असं येऊन सांगत नाही की मी हे करतो, मी ते करतो. अजिबात नाही. जसं की आपल्या देशाचा जो प्राईम मिनिस्टर असतो तो लोकांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला कारणीभूत असतो. पण जो सगळ्यात मेन आणि प्रेस्टिजियस जो असतो ना तो प्रेसिडेंट असतो. प्रेसिडेंट त्याच्याकडे टाइम पण नाही एवढा एखाद्याला सांगायला की सर ये ऐसा हो गया वैसा हो गया, अरे नाही नहीं वो हमने डिसिजन, टाइम नाही. प्रेसिडेंट हा कमांडर इन चीफ असतो एअरफोर्स, नेव्ही आणि इंडियन आर्मीचा. त्याच्या सही शिवाय कुणीही डिसिजन घेऊ शकत नाही, प्राईम मिनिस्टर सुद्धा. प्रेसिडेंट इज फर्स्ट सिटीजन ऑफ इंडिया. एनी अदर कंट्री प्रेसिडेंट हा पहिला सिटीजन असतो, तो रिस्पॉन्सिबल असतो. मग तो सोशल मीडिया येतो का? किंवा त्याचे पब्लिक लोक, मीडिया जाती का त्याच्याकडे? परमिशनच नाही मीडियाला. मीडियापासून लांब राहा. मला माहिती मीडिया इज अ फोर्थ पिलर ऑफ डेमोक्रेसी. बट कोणती मीडिया मग चांगली, किंवा त्याच्यातलं किती कंटेंट आपल्याला कंझ्युम करायचं आहे आपला डिसिजन आहे. मग तो कोणत्याही फील्डचा असो. तसे हे लोक मार्केट चालवणार आहे. मेन FII फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, DI डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर. आणि डोमेस्टिक मध्ये कोण आहे? कोण आहे डोमेस्टिक मध्ये? चेक करायचं. इंडियाचे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर. LIC, अरे बापरे, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. म्युच्युअल फंड करता का? SBI म्युच्युअल फंड, रिलायन्स 2.53%, ICICI प्रुडेन्शियल्स म्युच्युअल फंड 1.59%. अरे सोपं लॉजिक आहे. म्युच्युअल फंड मध्ये पैसे टाकण्यापेक्षा डायरेक्ट तुम्ही शेअर्स मध्ये इन्व्हेस्ट करा ना. आणि हे मी ऍडवाइस पण करत नाही, तुम्हाला ओपिनियन देतोय मी, फक्त एक व्ह्यू शेअर करतोय. करू शकतो का नाही करू शकत? अरे आलं तर आपला पूर्ण पैसा येणार, आपण पूर्ण प्रॉफिटचे मालक असणार, आणि गेला तर आपलं जाणार आहे. तिकडे पण जाऊ शकतो. पैसे कुठं नाही जात, सगळीकडे जातात. तुम्ही चेक करून झाले, तुमचा पण एक्सपिरियन्स खूप आहे पैशामध्ये. ट्रेडिंग मध्ये नसेल, मार्केटमध्ये नसेल, पण फायनान्स मध्ये आहे ना. पैशाचं सर्क्युलेशन चालूच आहे लाईफ मध्ये. कमवतोय, खर्च करतोय, खर्च करतोय, कमवतोय. पण ते सर्क्युलेट जो पैसा होतो ना तो कोणत्या गोष्टीत किती झाला पाहिजे हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. त्यानेच पैसा वाढणार.
पैशाने पैसा वाढतो, पण कुठं? बिझनेस मध्ये. आणि हा तर बिझनेस ऑफ बिझनेस आहे, बिझनेसचा बिझनेस आहे. दुसरं दाखवू का तुम्हाला? HDFC दाखवतो, चला. HDFC बँक किती मार्केट कॅप त्याचं? तिथं अकाउंट उघडता ना तुम्ही, खूप मोठी अमाऊंट असेल, इमर्जन्सी लागली तर लगेच नाही काढता येत, ऍप्लिकेशन द्यावं लागतं. का पाहिजे हे सांगावं लागतं त्यांना, आपलेच पैसे ना आपल्यालाच सांगावं लागतं त्यांना. HDFC बँक किती मार्केट कॅप तिचं? 1 रुपया स्वतःचा नाही यांचा, 1 रुपया. हे तुमचेच पैसे किती आहेत? 14,16,704 कोटीचं मार्केट कॅप आहे. 1,000 कोटीचा तर आता विषयच राहिलेला नाही. कधी वाटलं की आपण लाईफ मध्ये कधी पैसे कमावले? 50 लाख, 1 करोड, 10 करोड, 100 करोड, मोठे टार्गेट ठेवा. तर हे जाऊन चेक करायचं. हवेत नाही जात माणूस, जमिनी खाली जातो बा. लॉजिकल आहे. हे येतात का सांगायला आम्ही किती मोठे काय? सायलेंट प्लेयर्स. शांत राहा, निवांत राहा, यशस्वी व्हा. मार्केट कॅप 14,16,704 करोड. HDFC बँक. इन्व्हेस्टर पॅनलला गेलो, अरे बापरे, प्रमोटरचं फार झिरो झालं तिथं. FII, गव्हर्नमेंट ऑफ सिंगापूर इकडं पण आहे. व्हॅनगार्ड, टोटल इंटरनॅशनल स्टॉक इंडेक्स फंड. व्हॅनगार्ड नाव ऐकतं का युट्यूबवर? ब्लॅक रॉक, व्हॅनगार्ड, मॉर्गन स्टॅनली, JP मॉर्गन. कुठे आहेत? इथे आहेत ते. DI, SBI निफ्टी 50 ETF. हेच ETF बाय करता ना तुम्ही? ट्रान्झॅक्शन चार्जेस मारतायत, कॅपिटल गेन टॅक्स मारतायत. अरे डायरेक्ट करा ना. LIC इकडे पण आहे. कोणता स्टॉक आहे निफ्टी 50 जिथे LIC नाही? आणि तुम्हाला काय वाटतं इन्शुरन्स विकून पैसा कमावलाय? अरे काय ब्रो, दिसतं तेवढं सोपं नसतं, आणि जेवढं सोपं आहे तेवढं ते दिसत नाही लगेच. हे कोण आहेत? HDFC ट्रस्टी कंपनी लिमिटेड, HDFC फ्लेक्सी कॅप फंड. कोण आहे ते? ICICI. हे काय? फंड 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 काय? लार्ज कॅप फंड. हा, मला जास्त सांगायला लावू नका. प्रॉफिट किती अर्न करते HDFC क्वार्टरली? डिसेंबर 2025 20,691 कोटीचा प्रॉफिट आहे, नेट प्रॉफिट टॅक्स देऊन. आपल्याला ऐकायला कोणत्या कंपनी बद्दल येतं की ह्या कंपनीचा 5 कोटीचा टर्नओव्हर आहे, 100 कोटीचा टर्नओव्हर आहे, 1,000 कोटीचा टर्नओव्हर आहे. अरे हे काय प्रॉफिट आहे? 20,000 कोटी, 691 करोड प्रॉफिट. स्वतःचा 1 रुपया नाहीये. थोडं डोकं वापरा. आपण लोन घेतो, इंटरेस्ट देत बसतो बँकेला. म्हणजे लोन घेतलेला पैसा तो काय बँकेचा? अरे मूर्ख आहे का यार? बँकेचा हजारो लोक आहे जे बँकेत पैसे ठेवतात, तेच पैसे सर्क्युलेट करतात. ते दुसरं काय लॉजिक नाही त्याच्यामध्ये. ते फक्त ज्यावेळेस कागद येतं ना तिथं, मग ते प्रोफेशनलिझम मध्ये दाखवलं जातं. लॉजिक खूप सिम्पल आहे रे. त्याला फक्त कॉम्प्लेक्स करून ज्यावेळेस हायलाइट करून दाखवलं जातं त्यावेळेस ते वेगळं वाटतं. ते फक्त लिगली रूल्स फॉलो करतात. त्यांना टाइम लागतो त्या लेवलला जायला, पण ते कन्फर्म जातात का? रूल्स फॉलो करून. फायनान्सचे रूल फॉलो करणं खूप इम्पॉर्टंट असतं. हा काय प्रॉफिट आहे? प्रॉफिट. ICICI बँक बघू आपण. 10,23,322 कोटीचा मार्केट कॅप यायचं. आपले विचार तिथपर्यंत नाहीये. इन्व्हेस्टर पॅनलला गेलो, FIDI प्रमोटर नाही बघा. कुठे FIDI पैसा? इथं. मग ही कॉमन काय आहेत? हेच चालवतात मार्केट. FI उघडलं, गव्हर्नमेंट ऑफ सिंगापूर. वाव, टॉप 50 कंपन्यांमध्ये, त्याच्यात टॉप 5 कंपन्यांमध्ये ते इन्व्हॉल्व. DI. परत आला तो LIC. कुठे पैसा? इन्शुरन्स करणं चुकीचं नाही, चांगली गोष्ट आहे, पण ते पैसे कसे कमावतात तर ते असे. SBI म्युच्युअल फंड, माय गॉड. हे बघा, हे काय?
स्क्रीनवर दिसतंय का तुम्हाला? निपॉन लाईफ इंडिया म्युच्युअल फंड कुठे आहे ते? कुठं बसलेत? SBI लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड. पैसा कमवणं जेवढं अवघड आहे त्याच्यापेक्षा जास्त अवघड आहे पैसा जपणं. कमवलेला पैसा वापरायचा आहे कुठं हे अवघड असतं, हे कळणं महत्वाचं आहे. पैसा कमवणं एवढं अवघड नाहीये, पण ते कमवलेल्या पैशाचं काय करायचं हे खूप अवघड आहे. ते डिसाईड करतं फ्युचर मध्ये आपण आमिर असेल की नाही. पैसे सगळे कमावतात करंट लाईफ मध्ये, आज नाही तर उद्या, पण कमवलेल्या पैशाचं काय करतो हेच आपलं फ्युचर डिसाईड करतं. त्यामुळे नॉलेज कडे फोकस करा, डायव्हर्ट नका होऊ. डायव्हर्जन चांगल्या गोष्टीत जर झालं तर ते चांगलं आहे. कन्फ्युजन क्लिअर करा, त्याच्यानंतर डायरेक्शन डिसाईड करा, आणि तिकडं हळूहळू जरी कमी स्पीडने गेलं तरी चालेल, कारण डायरेक्शन इज मोर इम्पॉर्टंट दॅन स्पीड. गतीपेक्षा दिशा महत्वाची. नेट प्रॉफिट आयसीआयसीआय बँकचा क्वार्टरली 13,481 कोटी नेट प्रॉफिट. मार्च 2025चा किती? वर्षभराचा 54,569 कोटी. चांगल्या कंपन्यांमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर चांगलंच रिटर्न भेटेल. वेळ लागेल थोडा, पण कन्फर्म रिटर्न भेटेल. रिस्क कशात नाही, रिस्क लाईफचीच रिस्क आहे. उमरे बाहेर घराच्या बाहेर गेलो आणि पैशाची रिस्क सांगता. खूप सिंपल आहे, हेच लोक चालवतात. हे होलसेल मध्ये बाय करतात, रिटेल मध्ये सेल करतात, आणि आपण रिटेल मध्ये बाय करतो, होलसेल मध्ये सेल करतो. काय यार, थोडं डोकं वापरा. शेअर मार्केट कोण चालवतं तर ही लोक चालवतात, दुसरं कोणी नाही चालवत. जे सोशल मीडियाकडून दुसरीकडून याच्या व्यतिरिक्त जी गोष्टी असतात त्या फक्त 1 to 2% इम्पॅक्ट करतात, 1 to 2%, आणि त्याच हायलाइटेड असतात, त्याच फेमस असतात. कसली काय स्ट्रॅटर्जी, कसलं काय तू पॅटर्न, आणि काय आपण ते बघितलं कुठंतरी, कोणाच तरी ऐकलं आणि ते केलं बाईंग किंवा सेलिंग, आणि त्याच वेळेस आपल्या अपोजिटला जर त्यांनी 1 लाख 10 लाख 1 कोटी क्वांटिटी जर टाकल्या तर त्यांच्या मनावर येते, आणि ते वेट करतात त्या पॉइंटला, त्या प्राइसला येण्यासाठी ते वेट करतात. जोक नाहीये. याच्या अगोदर रिलायन्सची प्राइस इथून होती 1 सप्टेंबर 2021, त्याच्यानंतर 25 ऑक्टोबर 2023, 25 ऑक्टोबर, आणि प्राइस आली कधी 7 एप्रिल 2025. 23 आणि 25 1.5 वर्षानंतर प्राइस आली, तिथून त्यांची ऑर्डर घेऊन गेली असं. मग ते 1.5 वर्ष थांबायला तयार आहे. तुम्ही 2 मिनिटं थांबत नाही, 1 मिनिट थांबत नाही. निफ्टी बघितलं, हा काहीतरी होतं हाताला, बटन दाबले जातात. हातावर नाही नियंत्रण, मनावर नियंत्रण ठेवा. 1.5 वर्ष ते थांबतात. तुम्ही म्हणतात त्यांच्या क्वांटिटीज तेवढ्या आहे. अरे पण हा गुण आहे रे, हा गुण आहे. क्वांटिटी जरी आपल्या कमी असल्या तरी ती पेशन्स थांबण्याची कॅपॅसिटी पाहिजे. मग पेशन्स काय, बाईंग साठी थांबण्याचं पाहिजे, बाईंग केल्यानंतर थांबण्याचं नाही पाहिजे. त्याच्यासाठी एक सर्टन पाहिजे, एका वेळेच्या आतमध्ये मर्यादित. पण ज्या प्राइसला आपण ठरवलं की ह्या प्राइसला आपण बाय करणार आहे, तर त्या प्राइस येईपर्यंत थांबण्याचं पेशन्स पाहिजे आपल्याला. मुळात आपण पेशन्सचा अर्थ चुकीचा घेतलेला आहे, आणि लोकांनी चुकीचा सांगितलंय. म्हणणार पेशन्स म्हणजे काय, की तुम्ही पूर्णपणे तयारीमध्ये आहात, आणि जोपर्यंत तुम्हाला तो चान्स येत नाही, तुमची ती बारी येत नाही, तोपर्यंत तुम्ही त्याचं वेट करताय. त्याला पेशन्स म्हणलं जातं. मेहनत नाही, काय नाही, काय नाही, आणि तुम्ही बाय डिफॉल्ट विचारच करताय नुसता की वेट करतोय मी. तुम्ही तयारीत आहात का? तुमची तयारी झालेली आहे का? तुमचा प्लॅन क्रिएट आहे का? तुम्ही विचारपूर्वक डिसिजन घेतलेला आहे का? नाही. ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही वेट करता त्या पॉइंटसाठी, त्या तुमच्या एका चान्ससाठी,
तो असतो पेशन्स. पेशन्सचं मिनिंगच माहित नाही आपल्याला. वेटिंग आणि पेशन्स मध्ये हा डिफरन्स आहे. मनाने अर्थ लावू नका. ह्या गोष्टी आहेत, ह्या चालवतात, हीच लोक चालवतात. मी किती एक्झाम्पल देऊ तुम्हाला, किती एक्झाम्पल देऊ. आणि त्या पेनी स्टॉकच्या नादी लागू नका, अजिबात लागू नका. जेवढे पण पेनी स्टॉक वाले लोक असतात ते सगळे स्कॅमर आहेत. ती कंपनी स्कॅमर असते, एक ना एक दिवशी स्कॅम करते ती. फक्त आपल्याला हे माहित नसतं ती कधी करणार आणि किती मोठा करणार आहे. मग त्याच्यामध्ये जरी फायदा झाला तर तो बाय चान्स असतो, बाय चॉईस नसतो. बाय चॉईस गोष्टी करायला शिका, बाय चॉईस फायदा घ्यायला शिका, आणि बाय चॉईस एक छोटस नुकसान द्यायला पण शिका. एंट्री, स्टॉप लॉस, टार्गेट, ह्या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत, ह्या पाहिजेत. मोठ्या मोठ्या ट्रेडरचे पण स्टॉप लॉस हिट होतात. ते ट्रेडर लोक सांगायला नाही येत असं झालं तसं झालं. थोडं अवेअर व्हा, लॉजिकली गोष्टी बघा. इंटरनेटवर सगळीकडे खूप नॉलेज अवेलेबल आहे. कोणाचं कंटेंट कंझ्युम करायचं हे आपल्या हातात आहे. विचारपूर्वक डिसिजन घ्या, हळूहळू पुढे जा. कारण दिशा एकदा शोधली ना, स्पीड कमी जास्त असली तरी चालते का, आपण बाय डिफॉल्ट तिथपर्यंत पोहोचणार आहे एक ना एक दिवस. फक्त ती डायरेक्शन डिफाईन करा, त्यामध्ये क्लॅरिटी पाहिजे. डायरेक्शन मध्ये स्पीड कमी असली तर चालेल, पण डायरेक्शन ती खूप महत्वाची. डायरेक्शन इज मोर इम्पॉर्टंट दॅन स्पीड. त्यामुळे आजचा टॉपिक आपण इथंच संपवतो, आणि तुम्हाला भरपूर क्लॅरिटी मिळाली असेल याच्यावर. आणि महत्वाचं, थोडस डोकं शांत ठेवा, मनावर नियंत्रण ठेवण्याचं प्रयत्न करा. खुश राहा, आनंदी राहा, हसत राहा. भेटू आपण पुढच्या एका नवीन टॉपिकवर, जिथे क्लॅरिटी आपल्याला दुसऱ्याबद्दल अजून भेटत. एक जे काय 3 व्हिडिओज आहेत, हा व्हिडिओ धरून हे शेअर मार्केटचं पूर्णपणे बेसिक होतं, पण विथ क्लिअर कट. हे तुम्हाला युट्यूबवर दुसरीकडे भेटणार नाही, कुठंच भेटणार नाही. क्लॅरिटी खूप महत्वाची. आणि टाइमपास म्हणून बघायचं असेल तर बघूच नका. शिकण्यावर फोकस करा, नॉलेज गेन करा, आणि पैसे अर्न करा. लर्न बिफोर यू अर्न. आणि चुकीच्या गोष्टीत पडू नका, विचारपूर्वक डिसिजन घ्या. आणि भेटू आपण पुढच्या एखाद्या नवीन टॉपिकवर.